आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सलमान खानला धमकी देणारा गुजरातच्या वडोदरातून अटकेत। धमकी देणारा मानसिक रुग्ण असल्याची माहिती मयंक पांड्या असं अटक केलेल्या तरुणाचं नाव। राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। मुंबईमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहील। हवामान खात्याचा अंदाज। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरामध्ये वाढ कायम। सोनं प्रतितोळा 94,000 रुपयांवर तर चांदी प्रति किलो 96,000 रुपयांवर। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या राज्यातील तब्बल 34,000 कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांपासून पगार मिळाला नाही। केंद्र सरकारनं 800 कोटी न दिल्यानं पगार देता येत नसल्याची आरोग्य खात्यातील सूत्रांची माहिती। बँकांकडून मुदत ठेवींवरील व्याजाला कात्री। कर्जदर आता 9.5% 8.80% पर्यंत कमी। स्टेट बँक, महाबँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ इंडियाकडून कर्जदर कपात। दिव्यांगांबद्दल असंवेदनशील दृष्टिकोन बाळगू नका। उच्च न्यायालयानं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत जवळपास 130 बहुप्रतिष्ठित उच्च शिक्षण संस्था। 17 केंद्रीय शिक्षण संस्थांवर प्रभारींचं राज्य। IIT, IIMचा देखील समावेश। 2 दिव्यांग मुलांचे पालक जर तिसऱ्या सामान्य मुलाला दत्तक घेत असतील तर त्यामध्ये गैर नाही। एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलं। हायकोर्टाचे एका दाम्पत्याच्या अर्जावर 6 आठवड्यात पुनर्विचार करण्याचे संबंधित प्रशासनाला निर्देश।